बाकीच्यांनी जॉईन करा लवकर. ठीक आहे, चला आपण सुरू करू तोपर्यंत. लास्ट टाइम बघा आपण बघितलं, काही एक्झाम्पल सॉल्व्ह केले. ठीक आहे, डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये आपण एक्झाम्पल्स बघितले, कसं लिमिट्स सबस्टिट्यूट करायचं. ठीक आहे, तर अजून काही एक्झाम्पल्स आपण इथे बघणार आहोत. तर काल आपण जस्ट बेसिक एक्झाम्पल्स बघितले, ज्याच्यामध्ये आपल्याला काय केले, फक्त जे इंटिग्रल म्हणजे त्यातून आपल्याला लक्षात आलं की डेफिनेट इंटिग्रलचे लिमिट्स कसे सबस्टिट्यूट करायचे, किंवा ते आपण लिमिट्स म्हणजे जे बेसिक आहेत, जस्ट डायरेक्टली लिमिटचे तुम्हाला तिथे फाइंड म्हणजे तुम्हाला इंटिग्रेशन फाइंड करता येईल आणि डायरेक्टली लिमिट सबस्टिट्यूट करता येईल, असे एक्झाम्पल होते. त्याच्यामध्ये पार्शियल फ्रॅक्शन किंवा यू इंटू व्ही जे तुमचे LIT रूल आहे, ठीक आहे ना, इंटिग्रेशन बाय पार्ट्स. तर तो पार्ट्स आपण तो जो काही भाग होता तो आपण बघितलेला नाही. ठीक आहे, तर असे काही एक्झाम्पल्स आता इथे आपण बघूया. ठीक आहे, बघा आपण काल कोणते एक्झाम्पल्स सॉल्व्ह केले, जे बेसिक एक्झाम्पल्स आहेत इंटिग्रलचे, ते आपण बघितले. जस्ट फॉर्म्युला वगैरे आपण तिथे यूज केलेला की डायरेक्टली मोस्टली आपल्याला तिथे त्याचं इंटिग्रेशन जे आहे डायरेक्टली माहित होतं, म्हणजे आपण सॉल्व्ह वगैरे जास्त असं काही केलं नव्हतं त्याच्यामध्ये. बघा इथे आपण एक्झाम्पल्स बघितले होते काही, तर असे काही बेसिक एक्झाम्पल्स होते. जास्त त्याच्यामध्ये आपल्याला इंटिग्रेशनचा पार्ट्स कमी होता, फक्त इंटिग्रेशन जस्ट फॉर्म्युला बेसिक जे इंटिग्रल फॉर्म्युलाज असतात ते आपण वापरले होते, आणि त्याच्यामध्ये जस्ट आपण लिमिट सबस्टिट्यूट केले. जे डेफिनेट इंटिग्रेशनचे लिमिट दिलेले आहेत ते लिमिट अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. ओके, आता आपण बघूया इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि पार्शियल फ्रॅक्शन्स. ठीक आहे ना, म्हणजे पार्शियल फ्रॅक्शन्स घेतल्यानंतर किंवा इंटिग्रल बाय पार्ट्स केल्यानंतर लिमिट्स कसे सबस्टिट्यूट करायचे आपण बघितलंय जस्ट फॉर्म्युल्यामध्ये. तर ते आपण एक्झाम्पल आता सॉल्व्ह करून ऍक्च्युअली बघणार. तर मग तुमच्या लक्षात येईल की जर असं आपल्याला सॉल्व्ह करायचं असेल तर कसं करणार. ठीक आहे, बघा आता व्हॅल्यू ऑफ इंटिग्रेशन दिलेले, लिमिट फ्रॉम 1 to 2 लॉग ऑफ एक्स dx. ठीक आहे ना, लॉग ऑफ एक्स dx दिलेला आहे. मग बघा काय करायचं, इथे लॉग एक्स दिलाय, dx दिलाय. बरं, आता डायरेक्टली याचा आन्सर माहिती आहे का आपल्याला? असा काही फॉर्म्युला आहे का इंटिग्रेशन ऑफ लॉग एक्स dx? नाही, असा काहीच फॉर्म्युला तुमच्याकडे नाहीये की लॉग एक्सचं इंटिग्रेशन. मग कसं करणार? तर हे कशाने करावं लागेल तुम्हाला? इंटिग्रेशन बाय पार्ट्सने करावं लागेल. मग कसं करणार सर? LITE बरोबर. काय असतं, लॉगॅरिथमिक फंक्शन असेल तर काय घेतो आपण त्याला? येस, चिकनीचा होय म्हणून तुका सगळा मापा. आणि इतक्यात तू बघ त्या भिंतीवर आपटले असते तुका असा पकडून. म्यूट राहू द्या आवाज. ठीक आहे, बघा आता इथे काय कन्सिडर करणार आपण? लॉग एक्सच्या बाजूला काय आहे? 1 आहे बरोबर. म्हणजे यू काय घेणार आपण? एक लॉग एक्स जो काय असेल तुमचा यू फंक्शन काय असणार आहे इथे? लॉग एक्स. आणि व्ही फंक्शन म्हणजे काय? कॉन्स्टंट 1 घेणार आहे बरोबर. मग आता यू इंटू व्ही काय असतं? इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डीएक्स. इंटिग्रेशन ऑफ यू व्ही डीएक्स काय असतं? यू इंटू इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स मायनस इंटिग्रेशन du बाय dx इंटू इंटिग्रेशन ऑफ v dx. ठीक आहे, आणि इथे dx. आता काय करायचं आपल्याला? इथे इंटिग्रेशनचे लिमिट्स आहेत a to b. असा जर फॉर्म्युला असेल तर काय करतो आपण? इथे या पूर्ण या ब्रॅकेट इथे लिमिट्स अप्लाय करतो आणि इथे इंटिग्रेशन फ्रॉम a to b. मग याचं इंटिग्रेशन घेतल्यानंतर परत इथे लिमिट्स देणार. ओके, तर हे बघा आपल्याला कसं करायचं. मग आता बघा इथे लॉग एक्स दिलाय बरोबर, आणि 1 काय घेणार आहे आपण? व्ही फंक्शन घेणार आहे बरोबर. यू म्हणजे काय तुमचं? लॉग एक्स. आणि मल्टिप्लिकेशन मध्ये असं कन्सिडर केलं की 1 आहे. ऍक्च्युअली कोणत्याही संख्येच्या मल्टिप्लिकेशन मध्ये किंवा फंक्शनच्या आपण 1 घेऊ शकतो बरोबर. मग 1 म्हणजे आपण व्ही कन्सिडर केला. तर बघा फंक्शन आता 1 म्हणजे तुमचा व्ही आहे आणि यू म्हणजे काय आहे? लॉग एक्स आहे बरोबर. मग कसं येईल इंटिग्रेशन? विच इज इक्वल्स टू बघा इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 लॉग एक्स dx इज इक्वल्स टू कसं असेल? आता याचं इंटिग्रेशन यू ऍज इट इज, यू म्हणजे काय? लॉग ऑफ एक्स ऍज इट इज इंटू व्हीचं इंटिग्रेशन म्हणजेच काय? एक्स. 1चं इंटिग्रेशन काय येणार आहे? एक्स. आता इथेच डायरेक्टली काय करायचे? आपल्याला लिमिट्स द्यायचे. काय आहे? 1 to 2 मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 du बाय dx म्हणजे लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे? 1/x इंटू ही टर्म रिपीट होते इंटिग्रेशन ऑफ व्ही डीएक्स.
इंटिग्रेशन 1 dx काय असणार आहे एक्स, हे लिहायचंय का डायरेक्टली लिहितोय आपण, काय लिहितो डायरेक्टली एक्स आणि इथे dx. ओके, मग हा एक्स एक्स कॅन्सल होईल, काय राहील परत इथे मला फक्त 1 dx राहील. ओके, बघा हा लॉग एक्स इंटू एक्स, हा काय आहे एक्स लॉग एक्स, आणि लिमिट्स आहेत 1 to 2, लिमिट्स ते सबस्टिट्यूट केलं तरी चालतील, मायनस इथे बघा हा एक्स एक्स जर कॅन्सल झाला 1 dx, आणि त्याचं इंटिग्रेशन काय असतं एक्स 1 dx चं, लिमिट्स आहेत 1 to 2. आता लिमिट सबस्टिट्यूट करा, 2 लिमिट सबस्टिट्यूट केलं समजा तर काय येईल 2 log of 2 मायनस 1 into log of 1, एक्सच्या जागी काय ठेवलं आपण 1 ठेवला, बरोबर. पहिल्यांदा अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं, एक्स इज इक्वल्स टू 2, तर 2 into log 2 मायनस 1 सबस्टिट्यूट केला 1 into log of 1. ओके, मायनस ब्रॅकेट मध्ये ही पूर्ण टर्म, एक्सच्या जागी पहिल्यांदा काय ठेवणार आपण 2 मायनस नंतर 1. ओके, विच इज इक्वल्स टू बघा 2 log 2 ऍज इट इज, 2 log of 2 ऍज इट इज इंटू हा काय मायनस, ठीक आहे, हा मायनस लॉग ऑफ 1, लॉग 1 ऑलवेज 0, म्हणजे हा लिहायची गरज आहे का नाही, डायरेक्टली हा मायनस लिहूया, मायनस 2 minus 1 इज -1, म्हणजेच काय भेटलं मला 2 log 2 minus 1. ठीक आहे, असा आन्सर आहे का बघा. ओके, आन्सर असं दिलेलं नाहीये का, लॉग ऑफ टी मध्ये दिलेले, ठीक आहे, लॉग 2 आहे इथे, तर याला बघा जास्तीत जास्त हा 2 minus 1 1 झाला, बरोबर आहे मायनस, तर याला काय करता येईल लॉग ऑफ 4, हा 2 इथे जर गेला तर काय होईल लॉग 4 minus 1, असा आन्सर आहे का इथे लॉग 4 minus 1. ठीक आहे, बघा आता आन्सर असं नाहीये, इथे दिसतंय का तुम्हाला लॉग 4 minus 1 असा आन्सर दिसतंय का, नाही, पण इथे बघा जर मी याला असं लिहिलं, बघा आन्सर थोडंसं वेगळं दिलेलं आहे, ह्याला लॉग 4 मी ऍज इट इज लिहिला, आणि हा जो -1 आहे त्याला मी काय करतो लॉग ऑफ ई लिहितो. समजलं का, लॉग ऑफ ई काय असतो 1 असतो, कारण हा पण बेस ई आहे, इथे पण बेस ई आहे, आपण लॉग लिहितो याचा अर्थ त्याचा बेस ईच असणार आहे, बरोबर. मग हा लॉग 4 आणि 1च्या जागी काय दिलं आपण लॉग ई, कारण लॉग ई काय असतो 1 असतो. मग लॉग ए मायनस लॉग बी काय असतं लॉग ऑफ ए बाय बी, बरोबर. लॉग ऑफ ए मायनस बी काय असतं लॉग ऑफ ए बाय बी. ठीक आहे, लॉग ए बाय बी चा फॉर्म्युला असतो लॉग ए मायनस लॉग बी, म्हणून लॉग ऑफ ए मायनस बी च्या जागी काय लिहिलं लॉग ऑफ ए बाय बी 4/e, म्हणजे लॉग ऑफ 4/e आन्सर असलं पाहिजे तुमचं ऑप्शन नंबर सी. आलं का लक्षात. यस, बघा लॉग ऑफ 4 minus 1 होता, ठीक आहे, डायरेक्टली आपण जर सॉल्व्ह केलं काय आलं लॉग ऑफ 4 minus 1, तर डायरेक्ट इथे लॉग 4 दिसतोय तुम्हाला, तर ऑप्शन चुकीचा असं कन्सिडर करून किंवा आपला आन्सर चुकला असेल म्हणून लॉग 4 येणार नाही, काय इथे 1 आहे, मग काय विचार करायचा नाही, इथे ई दिसतोय मला, म्हणजे काय लॉग ऑफ 1 च्या जागी मी लॉग ई सबस्टिट्यूट करू शकतो, आणि लॉग ऑफ ए मायनस बी म्हणजे लॉग ऑफ ए बाय बी 4/e. ठीक आहे, म्हणजे तुमचा ऑप्शन नंबर आहे सी करेक्ट आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट बघा आता. यस, समजलं का, कमेंट मध्ये आपल्या चॅट मध्ये सांगत चला. ठीक आहे, नेक्स्ट बघूया आपण. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल आहे बघा. ठीक आहे, 1 to 2 e raised to x into 1/x minus 1/x square dx. ठीक आहे, आता इथे पण काय करावं लागेल आपल्याला, हा एक वेगळा फंक्शन आहे, हा वेगळं फंक्शन आहे, बरोबर. तर u into v इंटिग्रेशन बाय काय करावं लागेल पार्ट्स. ठीक आहे ना, इंटिग्रेशन बाय पार्ट्स सॉल्व्ह करावं लागेल. मग कसं करणार, LIATE, बरोबर. यू फंक्शन कशाला घेणार तुम्ही, याला घेणार अल्जेब्रिकला, एक्सपोनेन्शियल आहे सर्वात शेवटी आहे, बरोबर. अल्जेब्रिक फंक्शन आहे आपल्याकडे, मग अल्जेब्रिक म्हणजे याला काय घेणार यू आणि याला काय घेणार बी. ठीक आहे, मग बघा आता इथे लिमिट्स पण अप्लाय करायचे ते लक्षात घ्या. ओके, इंटिग्रेशन काय आहे 1 to 2 e raised to x into 1/x minus 1/x square dx is equals to u as it is. ओके, u म्हणजे काय तुमचा 1/x minus 1/x square, u into इंटिग्रेशन ऑफ v e raised to x इंटिग्रेशन e raised to x, आणि इथे लगेचच काय करायचे लिमिट्स द्यायचे, काय आहेत 1 to 2 मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 काय असेल आता इथे du by dx, म्हणजे याचं डेरिव्हेटिव्ह इंटू इंटिग्रेशन ऑफ e raised to x, बरोबर. मग 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय असतो, 1/x चा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे काय x raised to -1 म्हणजे -1 पुढे येईल, 1 ने पॉवर कमी होईल म्हणजे -2 होईल, बरोबर. म्हणजे -1/x स्क्वेअर
हा 1/x चा डेरिव्हेटिव्ह, हा मायनसला मायनस, आणि 1/x² चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे, चला काय असणार आहे, -2/x⁻³ बघा फॉर्म्युला बघा, x⁻² जर झाला तर काय होईल, याचा डेरिव्हेटिव्ह d/dx ऑफ x⁻², n पुढे आला -2 इंटू 1 ने पॉवर कमी होईल, बरोबर, म्हणजेच काय -2x⁻³ म्हणजेच -2/x³. ठीक आहे ना, डेरिव्हेटिव्ह बघा तो, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ x⁻² किंवा 1/x², काय आहे -2/x³. ठीक आहे, इथे dx, सॉरी इथं u राहिला, सॉरी इंटिग्रेशन ऑफ, आता हा काय दिला du/dx इंटू इंटिग्रेशन ऑफ vdx, म्हणजे e⁻x चं इंटिग्रेशन परत इथे काय असणार आहे तुमचा e⁻x. ओके, मग बघा विच इज इक्वल्स टू इंटिग्रेशन फ्रॉम 1 to 2 आहे, जस्ट मुवमेंट इथे बघा परत रिपीट होईल ना ही टर्म. ठीक आहे, तर याचं इंटिग्रेशन आपल्याला बघा कसं घेता येईल, ही टर्म रिपीट होते, याचं इंटिग्रेशन आपल्याला परत u इंटू व्ही जर घ्यायचं झालं तर सेपरेट जर केलं बघा आपण याला, तर e⁻x आहे इथे, e⁻x मध्ये जर मल्टिप्लाय केलं समजा e⁻x/x, ठीक आहे ना, e⁻x/x जर इथे सबस्टिट्यूट केलं, जस्ट बघा इथे परत आता प्रॉब्लेम येतो, इथे परत जर आपण इंटिग्रेशन घेत गेलो तर ह्या परत इंटिग्रेशन येईल, ते आपल्याला सॉल्व्ह नाही करता येईल. ठीक आहे, तर याचा काय करता येईल, याला आपण कॅन्सल करून टाकू. ठीक आहे, तर बघा डायरेक्टली काय करा, तर इथे जस्ट मुवमेंट, ओके बघा इथे जर समजा आपण असं लिहिलं, सेपरेट जर केलं इंटिग्रेशन 1 to 2 e⁻x/x, याला सेपरेट केलं आपण मायनस e⁻x/x² dx, इंटिग्रेशन 1 to 2 सेपरेट इंटिग्रेशन करता येतं, बरोबर आहे. सेपरेट जर केलं आणि इथे जर समजा आपण e⁻x ला सबस्टिट्यूट केला, e⁻x t सबस्टिट्यूट केलं तर काय भेटेल आपल्याला, e⁻x t सबस्टिट्यूट केलं तर e⁻x dx म्हणजे काय असेल, dt वरती झाला, बरोबर. याच्यावरून x काय भेटेल, x काय असेल, log of t असेल. ठीक आहे ना, बघा असं सॉल्व्ह करता येईल का, जर x आपण log of t सबस्टिट्यूट केला, वरती होईल dt/log t, तर ते पण परत आपल्याला 1/log चं इंटिग्रेशन घेता येईल का, नाही येणार, इंटिग्रेशन लॉगचं डायरेक्टली येणार नाही. ओके, इथे बघा आपल्याला एकतर काय वापरावं लागेल मग, ठीक आहे हे कॅन्सलच करावं लागेल, इंटिग्रेशन बाय पार्ट्स, किंवा काय करायचं आपल्याला पार्शियल फ्रॅक्शन्सचा वापर करता येईल का, बघा हे जे आहे ते पार्शियल फ्रॅक्शन्सचा वापर होईल का, यस. आज बरेच जण जॉईन झालं, नवीन मेंबर्स दिसत आहे, रोज का बरं नाही होत, लवकरच लेफ्ट करून टाकता. ठीक आहे, बघा आता इथे e⁻x इंटू 1/x मायनस, आपल्याला एकतर पार्ट्सने करावं लागेल किंवा पार्शियल फ्रॅक्शन्सचा वापर करता येईल का, बघा पार्शियल फ्रॅक्शन्स ऑलरेडी इथे काय दिले, 1/x मायनस 1/x² दिलेला आहे. ठीक आहे, तर ठीक आहे हा क्वेश्चन राहू द्या, पण पुढचा घेऊ तोपर्यंत. ठीक आहे, मी तुम्हाला ते सांगतो, जस्ट चेक करावं लागेल, कारण ते काय होतं इथे ज्यावेळेस आपण पार्ट्स यूज करतोय तो हा 1/x किंवा -1/x², तर याचे जे डेरिव्हेटिव्ह आहेत ते परत रिपीट होणार आहे, बरोबर आहे ना. तिथे रिपीट झाल्यामुळे काय होईल, आपल्याला ते परत इंटिग्रेशन घेणं थोडंसं किचकट जाईल. ठीक आहे, आता इथे बघा नेक्स्ट बघा तोपर्यंत एक्झाम्पल, dx दिलेला आहे, काय दिले dx/x² - x इंटिग्रेशन फ्रॉम 2 to 3. ठीक आहे, आता हा एक्झाम्पल कसा सॉल्व्ह करणार आहे आपण, लक्षात येतोय का, बघा एक्झाम्पल कडे बघितलं इंटिग्रेशन काय दिले 2 to 3 dx/x² - x आहे, तिथून x कॉमन काढा, काय राहील x-1. आता सांगा हा एक्झाम्पल कशाचा आहे, यस कशाचा एक्झाम्पल आहे हा, इंटिग्रेशन बाय काय करता येईल तुम्हाला, पार्शियल फ्रॅक्शनचा वापर करता येईल ना, आले का लक्षात. बरं पार्शियल फ्रॅक्शन्स आता कसे लिहिणार, हे कोणते फॅक्टर्स आहेत, हे जे x × x - 1 आहे कोणते फॅक्टर्स आहेत,
लिनियर फॅक्टर्स आहेत ना, ठीक आहे, लिनियर फॅक्टर्स आहेत. मग याचे काय करणार आपण, पार्शियल फ्रॅक्शन्स. कसं लिहिता येईल याला, इंटिग्रेशन 2 to 3, याला काय लिहिणार, पहिल्यांदा एक्स, इथे प्लस एक्स मायनस 1, ठीक आहे ना, इथे ए फाइंड करायचा, इथे बी फाइंड करायचा आहे, बरोबर. हा डीएक्स ला डीएक्स ऍज इट इज. मग ए आणि बी फाइंड करण्यासाठी, ए आणि बी फाइंड करण्यासाठी कसं फाइंड करतो, इथे ए च्या डिवायडेशन मध्ये काय आहे, एक्स. मग एक्स इज इक्वल टू काय सबस्टिट्यूट केला म्हणजे हे 0 होईल, एक्सच्या जागी फक्त 0च ठेवताय. ओके, म्हणजे एक्सच्या जागी 0 ठेवला तर हा 0 होतो एक्स, म्हणजे ही इथे टर्म 0 होती. मग राहिलेल्या जे काही आहे, काय राहिलं इथे 1/x-1. मग एक्सच्या जागी 0 सबस्टिट्यूट करा, बघा 1/x into x-1 असा आहे, बरोबर. एक्स इज इक्वल टू 0 ठेवला तर हे 0 होतं, बरोबर. म्हणून मग आता काय केलं, या एक्स ला काढून टाकलं, काय राहिलं 1/x-1. त्याच्या जागी काय ठेवा, x इज इक्वल टू 0 सबस्टिट्यूट करा, काय भेटेल 1/0-1 म्हणजेच मायनस. म्हणजे ए इज इक्वल टू काय भेटला -1 प्लस बी इज इक्वल टू, आता बी इज इक्वल टू बी च्या डिवायडेशन मध्ये काय आहे x-1, म्हणजे x इज इक्वल टू जर मी इथे 1 ठेवला तर काय होईल 0 होणार आहे, बरोबर. हा 0 भेटेल. म्हणजेच मला काय करायचं, हा याला रिमूव्ह करा, ठीक आहे नाही, शॉर्टकट ट्रिक आपल्याला ए आणि बी फाइंड करण्यासाठी. मग हा x-1 जर काढला तर काय राहिलं 1/x, ठीक आहे ना. इथून बघा हा जर x-1 आपण रिमूव्ह केला याच्यातून तर काय राहणार आहे 1/x, हा 1/x. मग 1/x मध्ये काय करायचं, x इज इक्वल टू 1 सबस्टिट्यूट केला तर काय भेटेल 1/x-1, ठीक आहे ना. हा झाला तुमचा dx. हे बघा आपण पाहिलेले इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन्स मध्ये कसं फाइंड करायचं ते बघितले. फक्त इथे तुम्हाला लिमिट्स एक्स्ट्रा चीज आहे, ओके. म्हणजे एक्स्ट्रा काय करायचं, फक्त लिमिट्स अप्लाय करायचे. आता इंटिग्रेशन फाइंड करता येईल, इंटिग्रेशन सांगा, मायनस बाहेर आला 1/x चं इंटिग्रेशन काय असणार आहे, 1/x चं इंटिग्रेशन सांगा. यस, इंटिग्रेशन 1/x dx लॉग एक्स असतं ना, बघा याचं काय होईल मायनस लॉग ऑफ एक्स प्लस 1/x-1 म्हणजे काय लॉग ऑफ x-1, ठीक आहे ना. आणि लिमिट्स काय आहेत 2 to 3. समजलं का. हे बघा इथे -1/x आहे, इथे 1/x-1 आहे, आणि 1/x चं इंटिग्रेशन काय असतं लॉग ऑफ एक्स असतं ना, 1/x dx चं इंटिग्रेशन असतं लॉग एक्स. आता लिमिट सबस्टिट्यूट करा, बघा मायनस लॉग ऑफ 3 प्लस लॉग ऑफ 3-1 इथे होईल 2. आता मायनस दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये हे फर्स्ट आपण अप्पर लिमिट सबस्टिट्यूट केलं, बरोबर. हा होता तुमचा अप्पर लिमिट 3. आता काय करा मायनस लॉग ऑफ 2, लोअर लिमिट सबस्टिट्यूट करणार, बरोबर. लॉग ऑफ 2 एक्सच्या जागी 2 सबस्टिट्यूट करतोय प्लस लॉग ऑफ x-1, 2-1 इज लॉग ऑफ 1 विच इज इक्वल टू, बघा हा मायनस लॉग ऑफ 3 प्लस लॉग 2 ऍज इट इज. हा मायनस मायनस काय होईल प्लस, मायनस मध्ये गेला तर हा झाला तुमचा लॉग ऑफ 2, आणि हा लॉग 1 आहे, लॉग 1 काय असणार आहे 0, ठीक आहे. मग तो लिहायची गरज नाही, विच इज इक्वल टू, बघा हा मायनस लॉग ऑफ 3, हा काय होईल प्लस 2 log 2, बरोबर. इथे log 2 आहे, log 2 आहे, ऍडिशन होईल काय 2 log 2. त्याला कसं लिहू शकतो आपण, बघा मायनस लॉग 3 प्लस लॉग ऑफ 2 स्क्वेअर, हा इथे जाईल, बरोबर. m log x काय असतो m log x, लॉग ऑफ x रेस टू m, म्हणजेच काय असतं m log x, म्हणजे हा इथे जाईल 2 चा स्क्वेअर होईल काय होईल 4, म्हणजेच काय भेटेल मला हा झाला लॉग ऑफ 4 आणि हा मायनस लॉग ऑफ 3, लॉग ऑफ 4 मायनस लॉग ऑफ 3. बघा ऑप्शन आहे का तसं, लॉग ऑफ 4 मायनस लॉग ऑफ 3 नाहीये. मग काय करणार लॉग ऑफ a मायनस बी, काय असतं लॉग ऑफ a मायनस बी, लॉग ऑफ a बाय बी, म्हणजेच लॉग ऑफ 4/3, ठीक आहे. बघा लॉग ऑफ 4/3 ऑप्शन आहे का, ऑप्शन नंबर सी, ठीक आहे. काय आहे लॉग ऑफ 4/3, तर हा झाला तुमचा आन्सर लॉग ऑफ 4/3. समजलं का. पार्शियल फ्रॅक्शन्स असल्यानंतर आता इथे जे काही आपण केले, काही एक्स्ट्रा केले का, जे तुम्ही इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन शिकला तेच इथे आपण वापरले, ओके. इथे बघा जे आपण इनडेफिनाइट इंटिग्रेशन मध्ये इंटिग्रेशन शिकलेले किंवा फॉर्म्युले आहेत तेच वापरले. आता याच्यावरून काय लक्षात आलं, ज्या वेळेस तुम्ही पार्शियल फ्रॅक्शन्सने इंटिग्रेशन करणार आहात तर तुम्हाला काय करायचंय, अगोदर इंटिग्रेशन फाइंड करायचं जसं रेग्युलर इंटिग्रेशन फाइंड करतो, आणि शेवटी लिमिट्स अप्लाय करायचे आहेत, ठीक आहे. फक्त इंटिग्रेशन बाय पार्ट्स मध्ये
जे आपण पहिलं एक्झाम्पल बघितलं इंटिग्रेशन बाय पार्ट्सचं, तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स करत असताना काय करायचंय, फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा. काय करायचंय, इंटिग्रेशन इथे दिलेलं आहे बघा, ए टू बी यू व्ही डीएक्स. काय असतो, यू इंटू इंटिग्रेशन व्ही डीएक्स. तर इथे लगेचच लिमिट्स अप्लाय करायचे, ए टू बी मायनस, आणि इथे इंटिग्रेशन ए टू बी आणि ब्रॅकेटमध्ये ऍज इट इज डीएक्स. कन्फ्युजन इथे काय आहे बघा, की इथे आपल्याला कन्फ्युजन होतं की इथे मी ए टू बी देऊ का नको, तर इथे द्यायची नाही. ठीक आहे, लिमिट्स इथे अप्लाय नाही करायचं, अजून इथे पण नाही अप्लाय करायचं. ठीक आहे, बघा इथे जर लिमिट्स अप्लाय केलं तर काय होईल, तुम्हाला इथे पुढं फाईंड नाही करता येणार ना. इथे लिमिट्स अप्लाय केलं तर काय होईल, इथे जे काही फंक्शन येणार आहे त्याचं इंटिग्रेशन परत घेता येणार नाही. ऑलरेडी तो डायरेक्टली काहीतरी नंबर भेटेल. लिमिट्स अप्लाय करा. ओके, हे शेअरिंग स्टॉप झाली होती वाटतं मध्येच. दिसतंय का सर्वांना? येस, शेअर होते का स्क्रीन सर्वांना? चॅट मध्ये सांगा. स्क्रीन दिसते का सर्वांना? एनीवन? ओके, दिसते स्क्रीन. ठीक आहे, मध्ये थोडा वेळ स्टॉप झाली होतं आय थिंक स्क्रीन. ठीक आहे, ओके ठीक आहे. बघा, तर लक्षात आलं असेल तुमच्या की कशा प्रकारे आपल्याला डेफिनेट इंटिग्रेशन अप्लाय करायचं. ठीक आहे ना, जस्ट त्याच्यामध्ये तुम्हाला इथे आपण हा एक्झाम्पल नंतर घेऊ. जस्ट आपल्याला इथे इंटिग्रेशन बाय पार्ट्सचा वापर करायचा आहे आणि पार्शियल फ्रॅक्शन्स हे आपण तिथे यूज करू शकतो. ठीक आहे, तर याला जास्तीत जास्त बघा काय करता येईल ते. तोपर्यंत आपण नेक्स्ट दुसरे क्वेश्चन्स बघूया. ठीक आहे, ओके. आता काही प्रॉपर्टीज वरती क्वेश्चन्स आहेत, वेगवेगळे क्वेश्चन्स आहेत. ठीक आहे, चला ही प्रॉपर्टी सांगा तुम्ही. काय असतं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए, काय आहे इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए एफ एक्स डीएक्स. काय असते प्रॉपर्टी आपण बघितली. काय असतं इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए एफ एक्स डीएक्स म्हणजे काय असतं, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स डीएक्स. प्रॉपर्टी आहे डायरेक्टली. काय असतं इंटिग्रेशन 0 टू एफ एक्स डीएक्स ला काय लिहू शकतो आपण, इंटिग्रेशन 0 टू ए एफ ऑफ ए मायनस एक्स लिहू शकतो. हा जो ए अप्पर लिमिटचा, तो एफ ऑफ ए मायनस एक्स डीएक्स लिहू शकतो. ओके, जस्ट प्रॉपर्टी आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा आता. चला, प्रॉपर्टीज वरतीच क्वेश्चन आहेत. अशी प्रॉपर्टी बघितली का, काय असते याचा आन्सर. क्वेश्चन बघा काय आहे, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 साइन एक्स अपॉन साइन एक्स प्लस कॉस एक्स. अशा टाइप मध्ये काही प्रॉपर्टी बघितली का आपण. यस, आठवतंय का बघा. तर काय आहे, साइन रेस टू एन एक्स अपॉन साइन रेस टू एन एक्स प्लस कॉस रेस टू एन एक्स असं जर असेल एक प्रॉपर्टी बघा, इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू एन एक्स अपॉन साइन रेस टू एन एक्स प्लस कॉस रेस टू एन एक्स डीएक्स इज इक्वल्स टू पाय बाय 4. ही आहे प्रॉपर्टी. तर याला तुम्हाला क्वेश्चनला सॉल्व्ह करायची गरज नाही, डायरेक्टली सांगू शकतो आन्सर आपण काय आहे, पाय बाय 4. ठीक आहे ना, बघा ही प्रॉपर्टी आपण बघितलेली. जस्ट मोमेंट मी तुम्हाला शो करतो. जस्ट ठीक आहे, इथे बघा आपण प्रॉपर्टी ती बघितलेली आहे शॉर्टकट्स मध्ये इंटिग्रेशनची. ठीक आहे ना, काय बघा इंटिग्रेशन, यस साइन रेस टू, सेक रेस टू दिसते का. ठीक आहे, इथेच असेल, इथे बघा 17 नंबरची. यस, ही बघा 17 नंबरची जी प्रॉपर्टी आहे काय आहे, इंटिग्रेशन 0 टू पाय बाय 2 साइन रेस टू एन एक्स प्लस साइन रेस टू एन एक्स प्लस कॉस रेस टू एन एक्स डीएक्स इज इक्वल्स टू पाय बाय 4. ठीक आहे, किंवा इंटिग्रेशन फ्रॉम 0 टू पाय बाय 2 कॉस रेस टू एन एक्स अपॉन साइन रेस टू एन एक्स प्लस कॉस रेस टू एन एक्स इज इक्वल्स टू पाय बाय 2. ठीक आहे, म्हणजे याच्या जागी पण पाय बाय 2 आणि हे जरी असेल तरी पाय बाय 2 आन्सर येईल. ओके, तर लक्षात ठेवा प्रॉपर्टी, जर दोघांचे पॉवर सारखी असेल म्हणजे साइन रेस टू एन एक्स अपॉन साइन रेस टू एन एक्स प्लस कॉस रेस टू एन एक्स किंवा कॉस रेस टू एन एक्स अपॉन साइन रेस टू एन एक्स प्लस कॉस रेस टू एन एक्स असेल
तर त्याचं इंटिग्रेशन काय येणार आहे π/4. पण लिमिट्स काय पाहिजे 0 to π/2. याला सॉल्व्ह करायची गरज नाही, डायरेक्टली तुम्ही सांगू शकता की आन्सर काय आहे π/4. यस, लक्षात राहील का? पॉवर जर सारखी असेल तर. ओके, आता मला सांगा या क्वेश्चनचा आन्सर काय असेल. चला लवकर कमेंट मध्ये सांगा. थोडस छोटं करूया. ठीक आहे, दिसत असेल तुम्हाला. चला कमेंट मध्ये आता आन्सर सांगा चॅट बॉक्स मध्ये. याचा आन्सर काय येईल बघा. काय आहे इंटिग्रेशन 0 to π/2 आहे रूट कॉस एक्स अपॉन रूट साइन एक्स प्लस रूट कॉस एक्स dx इज इक्वल टू. यस, बाकीच्यांनी सांगा, लवकर सांगा. चला, त्याच्यात काहीच नाही, आताच बघितलं ना आपण. बघा आताच काय प्रॉपर्टी बघितली की जर दोघांची पॉवर सारखी असेल म्हणजे न्यूमरेटर मध्ये कॉस रेस टू एन एक्स आहे किंवा साइन रेस टू एन एक्स आहे आणि डिनॉमिनेटर मध्ये पण साइन रेस टू एन एक्स प्लस कॉस रेस टू एन एक्स आहे, बरोबर. एन आहे म्हणजे दोघांची पॉवर एनच आहे. तर आन्सर काय असतं π/4. इथे बघा पॉवर किती आहे. यस, आता तुम्हाला लक्षात आलं का? सी म्हणताय. ओके ठीक आहे, बरोबर आहे. बघा इथे काय आहे पॉवर कॉस रेस टू किती आहे इथे. रूट म्हणजे काय कॉस ऑफ हाफ आहे ना. ठीक आहे ना, हाफ अँगल म्हणजे हाफ पॉवर आहे, बरोबर. रूट म्हणजे काय 1/2. तसंच डिनॉमिनेटर मध्ये पण रूट आहे म्हणजे साइन रेस टू 1/2 आहे. म्हणजे एन दोघांकडे सारखाच आहे. म्हणजे याचा आन्सर डायरेक्टली काय सांगू शकतो आपण π/4. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर काय झाला इथे तुमचा सी झाला आन्सर π/4. ओके, नेक्स्ट बघा. आता जस्ट प्रॉपर्टी होती. ठीक आहे, आता इथे ओके, आता इथे बघा कसं सॉल्व्ह करणार. आता हे एक्झाम्पल आपण एक्स इंटू साइन एक्स दिलेलं आहे. यस, काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन आहे दोन फंक्शनचं. काय करतो आपण सॉल्व्ह करण्यासाठी. जर मल्टिप्लिकेशन असेल दोन फंक्शनचं तर कसं सॉल्व्ह करतो त्याला पार्ट्सनुसार इंटिग्रेशन बाय पार्ट्स घेणार ना, बरोबर आहे. ठीक आहे, मग चला इंटिग्रेशन बाय पार्ट्स घेऊया. बघा इंटिग्रेशन बाय पार्ट्सने सॉल्व्ह करतो त्याला. एक्स इंटू साइन एक्स जर दोन फंक्शन यू इंटू व्ही मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, इंटिग्रेशन व्ही डी एक्स असेल तर आपल्याला एकच ऑप्शन आहे सॉल्व्ह करण्यासाठी इंटिग्रेशन बाय पार्ट्स. ठीक आहे ना, मोस्टली आपण काय करतो इंटिग्रेशन बाय पार्ट्स यूज करतो. कुठे कुठे आपण फक्त काय करतो सबस्टिट्यूशन करतो काही ठिकाणी. ठीक आहे, जरी सबस्टिट्यूशन म्हणजे केलं तरी इंटिग्रेशन बाय पार्ट्सने आन्सर येणारच, बरोबर. म्हणजे तुम्हाला जर मल्टिप्लिकेशन मध्ये दोन वेगवेगळे फंक्शन्स असतील तर आपण ते इंटिग्रेशन बाय पार्ट्सने सॉल्व्ह करू शकतो. ओके, मोस्टली मल्टिप्लिकेशन असेल तर यू इंटू व्ही चा फॉर्म्युला म्हणजेच इंटिग्रेशन बाय पार्ट्स आपण यूज करतो. ठीक आहे, मग आता चला इंटिग्रेशन बाय पार्ट्स. आता मी फॉर्म्युला डायरेक्टली लिहितोय विच इज इक्वल्स टू बघा यू ऍज इट इज. मग आता इथे यू कोणता आहे LIATE. यू म्हणजे काय आहे का इथे लॉगॅरिथमिक नाही, इनव्हर्स नाही, अल्जेब्रिक फंक्शन आहे, बरोबर. एक्स एक्स काय झाला तुमचा इथे यू म्हणजे काय आहे एक्स आहे यू फंक्शन. व्ही फंक्शन काय आहे साइन एक्स. ठीक आहे, मग आता फॉर्म्युला अप्लाय करा. काय असतो यू ऍज इट इज इंटू इंटिग्रेशन ऑफ व्हीडीएक्स. साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस, बरोबर आहे का. साइनचं इंटिग्रेशन काय असतं मायनस कॉस एक्स मायनस. ठीक आहे, आता इथे लिमिट्स अप्लाय करा. अगोदर लिमिट्स अप्लाय करूया. काय आहेत लिमिट्स इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π मायनस इंटिग्रेशन फ्रॉम 0 to π du बाय dx. du काय आहे एक्स म्हणजे एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 असेल, बरोबर. dx अपॉन dx काय असतं dy dx ऑफ एक्स काय असतो 1 असतो. एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1 हा झाला 1 इंटू ही टर्म रिपीट होते इंटिग्रेशन ऑफ dx काय आहे मायनस कॉस एक्स आणि dx. ओके, विच इज इक्वल्स टू. आता इथे लिमिट्स अप्लाय केले तरी चालतील. ठीक आहे, एकदा सर्व लिमिट्स अप्लाय करूया. मायनस एक्स कॉस एक्स इंटिग्रेशन लिमिट्स आहेत 0 to π ऍज इट इज राहिलं. त्याला फक्त आपण काय केलं हा जो सेपरेटली हा मायनस बाहेर लिहिला इंटू एक्स कॉस एक्स मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे हा झाला मायनस एक्स कॉस एक्स. लिमिट्स आहेत 0 to π मायनस. इथे बघा आता हा मायनस मायनस काय होईल प्लस. हा मायनस दिसतोय हा मायनस काय झाला प्लस. आणि कॉसचं इंटिग्रेशन हा मायनस बाहेर गेला तर काय राहिला इथे कॉस. कॉसचं इंटिग्रेशन काय असतं साइन. कॉसचं इंटिग्रेशन असतं साइन. ठीक आहे, आणि लिमिट्स आहेत 0 to π. आता लिमिट्स अप्लाय करा. पहिल्यांदा इथे लिमिट्स अप्लाय करूया. फर्स्ट मध्ये 0 to π आहे
फर्स्ट कोणतं लिमिट अप्लाय करणार, अप्पर लिमिट, म्हणजे एक्सच्या जागी काय सबस्टिट्यूट करणार, पाय, म्हणजे मायनस पाय इंटू कॉस पाय मायनस, आता हा जो मायनस आहे हा कशाचा मायनस आहे, हा इथला मायनस नाही, हा कोणता आहे, एफ ऑफ बी मायनस एफ ऑफ ए, बरोबर आहे ना, अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट सबस्टिट्यूट करतो तो मायनस, आता इथे मायनस असल्यामुळे तो परत इथे मायनस येईल आणि 0, तर आता इथे लिहायची गरज नाही, ठीक आहे, 0 असल्यामुळे आता आपल्याला इथे लिहायची गरज पडणार नाही, डायरेक्टली याला आपण क्लोज करू. ओके, 0 असल्यामुळे काय होईल, हा 0 होईल ना, मग तो मायनस केला काय आणि प्लस केला काय, ठीक आहे, तो 0 झाला, बरोबर. मग हा पहिलं संपलं. नेक्स्ट मध्ये बघा, आता इथे काय आहे, साइन एक्स 0 to पाय, पहिल्यांदा पाय सबस्टिट्यूट करूया, काय झाला, साइन पाय मायनस साइन 0. ओके, साइन पाय मायनस साइन 0 विच इज इक्वल टू, बघा साइन पाय कालच सांगितलं तुम्हाला, साइन एन पाय किती असतो, साइन एन पाय, चला लवकर सांगा, साइन एन पाय किती असतो, साइन ऑफ एन पाय, चला लवकर सांगा, कालच सांगितलं होतं, साइन एन पाय किती असतो, 0 असतो ना साइन एन पाय, लक्षात ठेवा, साइन एन पाय किती असतो, 0, आणि साइन 0 पण 0 असणार आहे, म्हणजे ही टर्म पण चालल्या जाईल, काय राहील फक्त मला मायनस कॉस ऑफ पाय, ठीक आहे, मायनस पाय इंटू कॉस ऑफ पाय, आन्सर आहे का बघा तसं, ठीक आहे, कॉस पायची व्हॅल्यू लिहावी लागेल आपल्याला इथे, ठीक आहे, विच इज इक्वल टू, बघा मायनस पाय इंटू कॉस पाय किती असणार आहे, कॉस पायची व्हॅल्यू सांगा, चला, कॉस पाय म्हणजे किती असणार आहे, कॉस 0 1 असतो, इथं पाय बाय 2 हा पाय, बरोबर, म्हणजे किती असणार आहे, -1, ठीक आहे, तर हा झाला तुमचा -1 विच इज इक्वल टू पाय, लक्षात ठेवा व्हॅल्यू, कॉस पाय किती असतो, 1 असतो, सॉरी -1 असतो, कॉस 0 1 असतो आणि कॉस पाय -1, म्हणजे आन्सर किती आलं, पाय, ऑप्शन नंबर ए, ठीक आहे, ऑप्शन नंबर ए काय झाला तुमचा करेक्ट आन्सर, ठीक आहे, समजलं का, कशानुसार सॉल्व्ह केला, आता इंटिग्रेशन बाय पार्ट्स, तर इंटिग्रेशन बाय पार्ट्स करत असताना आता हे महत्वाचं आहे, तुम्हाला लिमिट सबस्टिट्यूट करायचं थोडंसं लक्षात येत नाही, इंटिग्रेशन बाय पार्ट्स करताना, तुम्ही परत एकदा तुम्हाला फॉर्म्युला सांगतो, इंटिग्रेशन ए टू बी u v dx is equals to u as it is into integration of v dx, आणि इथे काय करायचे तुम्हाला, ए टू बी अप्लाय करायचे लिमिट्स. ओके, बघा इथे कन्फ्युजन काय होतं ना, आपण ज्यावेळेस इंटिग्रेशन घेतो तर आपल्याला असं वाटतं की इथे मी लिमिट्स द्यावे का, ओके, तर इथे लिमिट्स द्यायची गरज नाही, मायनस ए टू बी, आणि इथे काय करायचंय, du बाय dx, ही टर्म रिपीट होते, इंटिग्रेशन v dx, ओके, आणि याच्या इथे हा dx कोणता आहे, याच्यासाठी, या इंटिग्रेशन साठी, आता इंटिग्रेशन ए टू बी आहे हे फाइंड करायचं, आणि मग ही टर्म पूर्ण या दोघांचं मल्टिप्लिकेशन इंटिग्रेशन फाइंड केल्यानंतर, आणि त्याचं इंटिग्रेशन घेतल्याच्या नंतर मग परत जी काही फंक्शन आहे त्याला ए टू बी लिमिट अप्लाय करायचं. ओके, समजा हे लक्षात नाही येते तुमच्या की कुठे आपण लिमिट्स अप्लाय करायची, ओके, समजा हे लक्षात नाही येते तर काय करायचं, सरळ सरळ u इंटू इंटिग्रेशन v dx मायनस इंटिग्रेशन du बाय dx इंटू इंटिग्रेशन v dx, हे पूर्ण फाइंड करायची, पूर्ण टर्म फाइंड करायची, आणि या पूर्ण टर्म जे काही फंक्शन येणार आहे त्याला ए टू बी अप्लाय करायचं, बस संपलं. जर समजत नसेल की कुठे इथे ए टू बी द्यायचा किंवा इथे द्यायचा की इथे द्यायचा, ठीक आहे, इथे अजिबात द्यायची गरज नाही, इथे जर दिलं तुमचा आन्सर चुकेल, ठीक आहे, याच मेथडने जावं लागेल, किंवा मग सरळ सरळ हे पूर्ण फाइंड करा आणि मग त्याच्यानंतर इंटिग्रेशन ए टू बी अप्लाय करा. येस, आले का लक्षात, इंटिग्रेशन बाय पार्ट्स करत असताना लिमिट्स, बाकी तुम्हाला इंटिग्रेशन कसं फॉर्म्युले अप्लाय करायचे, यू इंटू व्ही चा फॉर्म्युला माहिती, लिमिट्स मध्येच कन्फ्युजन होऊ शकतं, ठीक आहे ना, बाकी आपण इंटिग्रेशन सर्व बघितलेलं आहे. एक लास्ट क्वेश्चन बघूया, मीटिंग एंड होत आली, ठीक आहे, ओके, हा आपण मीटिंग नेक्स्ट मीट मध्ये घेऊ, कारण थोडा वेळ लागेल, तुम्हाला ती प्रॉपर्टी मला सांगावी लागेल, ठीक आहे, तोपर्यंत दुसरा क्वेश्चन बघू, एखादा सिंपल क्वेश्चन, ठीक आहे, एखादा सिंपल क्वेश्चन इकडचा घेऊया, कारण तो क्वेश्चन तुम्हाला आधी प्रॉपर्टी सांगावी लागेल, ऑड इंटू इव्हन फंक्शन वगैरे, तर इव्हन फंक्शन काय असतं किंवा ऑड फंक्शन बघितले आपण की ऑड फंक्शन म्हणजे काय, इव्हन फंक्शन म्हणजे काय, ठीक आहे, हा क्वेश्चन बघा, तोपर्यंत एक जस्ट आपल्याकडे 4 मिनिट आहेत, ठीक आहे, तर हा क्वेश्चन बघा, तोपर्यंत काय दिले,
कोसेक 2x dx. चला कोसेक एक्स काय असतं कोसेक एक्सचं इंटिग्रेशन? यस, कोसेक एक्सचं इंटिग्रेशन. बरं डेरिव्हेटिव्ह आहे का कोसेक एक्स कशाचा? यस, इंटिग्रेशनचा फॉर्म्युला कोसेक 2x चा बघा तो काय आहे? तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायला सांगितले. ठीक आहे, कोसेक 2x किंवा कोसेक एक्स असेल तर कसं करणार? यस, फॉर्म्युला आहे का डायरेक्टली काही इंटिग्रेशनचा? बरं आता याच्यामध्ये अजून एक काय करायला सांगितलं होतं मी. आता इथे काय डेफिनेट आहे, म्हणजे तुम्ही ती ट्रिक पण नाही वापरू शकत की डायरेक्टली याचं डेरिव्हेटिव्ह फाइंड करून बघा आन्सर येईल का. तर असं काही तुम्हाला इथे ट्रिक्स वापरता नाही येणार आहे. तर त्यासाठी तुम्हाला फॉर्म्युलेच पाठ करावं लागतील. ठीक आहे ना. बघा ते फॉर्म्युले काय आहेत. जस्ट मोमेंट. ओके ठीक आहे. बघा जसं tan एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स असतो किंवा कोसेकला बघा काय करता येईल का, कोसेक 2x दिले म्हणजे साइन 2x. ठीक आहे ना, इथे डायरेक्टली तुम्हाला फॉर्म्युला नाहीये काही, त्याला बघा काय करता येईल. हा जो कोसेक 2x आहे याला काय लिहू शकता डायरेक्टली डिनॉमिनेटर मध्ये साइन 2x, आणि साइन 2x ला कसं लिहू शकतो आपण 2 साइन x cos x. ठीक आहे ना, 2 साइन x cos x dx. बघा हा 1/2 जरी बाहेर आला हा काय आहे π/6 to π/4, आणि हा जर समजा आपण बाहेर काढला आता इथे 1/2 जर बाहेर काढला बघा इंटिग्रेशन काय होईल π/6 to π/4 1/sin x into cos x dx. ठीक आहे, तर याला कसं लिहिता येईल बघा, कॉसला किंवा साईनला सबस्टिट्यूट करता येईल का? यस, हा वरती जर गेला तर सेक एक्स होईल. ठीक आहे, याचा बघा फॉर्म्युला असेल तुमच्याकडे, आपण बघितले होते, लॉग मध्ये दिसतोय, आन्सर लॉग मध्ये आलेले आहे ना. ठीक आहे, तर बघा ते आपली मीटिंगचा टायमिंग एंड होत आलेला आहे. तर नेक्स्ट मीट मध्ये आपण बाकीचे जे राहिलेले एक्झाम्पल्स आहेत जे आपण बघितले आता, तर ते काही प्रॉपर्टीज आहेत ते आपल्याला घ्यायच्यात, महत्वाच्या प्रॉपर्टीज आहेत. ऑड फंक्शन किंवा इव्हन फंक्शन काय असतं मग ते तुम्हाला अगोदर सांगावं लागेल. ठीक आहे, ही मीट एंड करूया आपण आता, एंड होत आलेलीच आहे. एक 5 मिनिटानंतर जॉईन करा. 12:40 होत आले, 12:45 ला जॉईन करा, तोपर्यंत व्हिडिओ रेकॉर्ड होईल. ठीक आहे.